रामाबद्दलच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खेद व्यक्त। वक्तव्यावर आजही ठाम। आजकाल अभ्यासाला नव्हे तर भावनांना महत्त्व असल्याचं आव्हाडांचं मत। रोहित पवार लहान, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं सोपं। जितेंद्र आव्हाडांचा रोहित पवारांना टोला। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात घाटकोपरमध्ये भाजपचं आंदोलन। नाशिकमध्ये साधू महंतांकडून तक्रार दाखल, तर पुण्यात भाजपचं तिरडी आंदोलन। सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांवर लाठीमार। मंत्री अब्दुल सत्तारांच्या आदेशानंतर लाठीमार। टीकेनंतर सत्तारांकडून दिलगिरी व्यक्त। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक। डीजीपी पदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी। मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत जरांगेंना दिलेलं आश्वासन सरकारने पाळलेलं नाही, पवारांची टीका। लवकरच राहुल गांधी खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांवर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार। 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार। मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी 250 रुपये टोल निश्चित। मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय। नागपूरच्या वाडी परिसरात भीषण अपघात। आई आणि मुलाचा जागीच मृत्यू, तर मुलगी गंभीर जखमी। गिरनाळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम। चर्चा निष्फळ। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुभवला स्नॉर्केलिंगचा थरार। लक्षद्वीप दौऱ्यात समुद्रातील वनस्पती पाहण्याचाही घेतला अनुभव। केपटाऊन कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनी सनसनाटी विजय। कसोटी इतिहासातला सर्वात झटपट निकाल। अवघ्या 642 चेंडूंमध्ये कसोटी निकाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।